इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. काँग्रेसचे प्रवक्ते गोपालदास तिवारी यांनी उल्हासनगरच्या काँग्रेस कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारमधील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. शिवाय काँग्रेसने नेहमी एकमेकांना जोडण्याचे राजकारण केले, सत्तेसाठी कधी राजकारण केले नाही. तर दुसरीकडे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी सत्तेत येण्यापूर्वी बाहेरचा काळा पैसा देशात आणून प्रत्येक नागरिकाला 15 लाख रुपये देऊ किंवा बस हुई महंगाई की मार आपकी बार अशा विविध घोषणा दिल्या, मात्र यातील काहीच झाले नाही, अशी टीका तिवारी यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थेत गेल्या 2 ते 5 वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासकामार्फत सरकार एकाधिकारशाही चालवत राज्य करत आहे, अशी टीका देखील त्यांनी केली. लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीनंतर येणाऱ्या महापालिका निवडणुका येऊ घातल्यात राज्यात, परंतु सत्तेवरचं जे महायुती सरकार आहे हे या निवडणुकांसाठी कुठेही सकारात्मक इच्छा दाखवत नाही, हे स्पष्ट झालेलं आहे. कोर्टात पण बाजू मांडली जात नाहीये आणि बहुतेक 27-28 महानगरपालिका सर्वत्र गेले 2 वर्ष ते 5 वर्षापर्यंत सगळे प्रशासक नेमलेले आहेत आणि या प्रशासकांच्या माध्यमातून मनमानी कारभार झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा संविधानिक अधिकार राजीव गांधी पंचायत बिल आणून तत्कालीन राजीव गांधी यांनी दिला होता. पंतप्रधानांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं होतं आणि स्थानिक पातळीवर जनतेला आपल्या सोयी, आपल्या आवश्यकतेप्रमाणे त्या भागात विकासाच्या सुविधा देण्याचा जो कायदा राजीव गांधी पंचायत बिलच्या माध्यमातून जो केला तो काँग्रेसने केलेला आहे. परंतु हे एकाधिकारशाही मनोवृत्तीचं सरकार आहे, त्यामुळे त्यांना या निवडणुका लवकर घेण्याची काही मानसिकता नाही. परंतु त्याविषयी दबाव वाढवण्याकरता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून चांगले कार्यकर्ते आपल्याला तयार करून त्या ठिकाणी त्या भागात ते जनजागृतीचं काम करतील, लोकांना आपल्या अधिकाराची जाणीव करून देण्याचं काम करतील आणि याविषयी विविध जिल्ह्यात निरीक्षक जसं जात आहेत तसं मी पुण्याहून या ठिकाणी आलोय आणि या भागात देखील रोहितजी साळवे आणि काही जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर परिसरात काँग्रेस पक्ष हा प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे, हे पाहून मला आनंद होतो. आणि यामध्ये सक्षम कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांना आपापल्या भागातनं, वॉर्डमधनं कसं प्रतिनिधित्व मिळेल आणि त्या ठिकाणी काँग्रेसचं बहुमत महापालिकेत कसं येईल, पुन्हा सत्तास्थानी काँग्रेस कसं येईल आणि काँग्रेसची बांधिलकी हे सत्तेशी, जनतेशी बांधिलकी. काँग्रेसने सत्तेचं राजकारण नाही केलं तर सेवेचं राजकारण सदैव केलेलं आहे. काँग्रेस या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये काँग्रेसचं योगदान आहे. त्यामुळे जी व्यक्ती घर बांधते त्याला त्या घराविषयीचे पडझड बाबत जास्त काळजी असते असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे या देशाची काळजी आहे, संविधानाची काळजी आहे, लोकशाहीची काळजी आहे. त्यामुळे काँग्रेस आपली भूमिका त्याप्रमाणे पार पाडते आणि आतापर्यंत 10 वेळा म्हणजे काँग्रेसला निवडून दिलंय. म्हणजे 10 वेळा विजयी झालेल्या पैलवानाला 2 वेळा विजय झालेला पैलवान हा पडतो म्हणजे काय समजतो काय समजत नाही. कारण आम्ही शेवटी आपलं मोटिव्ह आणि उद्देश जर क्लिअर असेल, लोकांप्रती ते स्पष्ट असेल, आपली नैतिकता, आपली तत्वप्रणाली जर असेल तर या देशाची जनता सक्षम आहे निर्णय करायला. कारण ज्यांना या देशातील जनतेला त्यांनी त्यावेळेला हिंदू मुस्लिम न करता 2 कोटी रोजगाराची स्वप्न दाखवली, अच्छे दिनची स्वप्न दाखवली, बाहेरचा काळा पैसा येऊन प्रत्येकाला 15-15 लाख देऊ ही भाषा केली आणि बस हुई महंगाई की मार असे म्हटले. यातलं एकही आश्वासनावर आज सत्ताधारी बोलायच नाहीये किंवा त्यांची बोलण्याची त्या ठिकाणी तयारी नाही. त्यामुळे त्यांना हे असे वेगवेगळे फंडे सुचतात. ज्यांनी मायनॉरिटीचं बजेट कधी खर्च केलं नाही गेल्या 10 वर्षात, ज्यांनी मुस्लिमांच्या बद्दल मौलाना आझाद, अब्दुल कलाम स्कॉलरशिपची असो,
अजून अनेक ते 3 ते 4 योजना ज्या होत्या त्या बंद केल्या. त्यांचं बजेट खर्च केलं नाही. आणि आता गरीब मुस्लिमांचा एकदम त्यांना काय कैवार आला आणि त्या पद्धतीने ते